नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीत नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी। तर शिवाजीनगर भुयारी मार्गावरती अपघातात गेला पहिला बळी, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, नातेवाईकांकडून कारवाईची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले। कन्नड तालुक्यातील बरकतपूर व शेलगाव विभागातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागांची त्यांनी पाहणी केली। ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनीत उभं पीक पूर्णपणे वाहून गेलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवरती दानवे यांनी शेतकऱ्यांची भेट घेत बळीराजाला धीर दिलाय। बरकतपूर व शेलगाव परिसरातील नदीच्या आजूबाजूच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। अद्रक, मका, सोयाबीन व कपाशीच्या शेतमालासह शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। प्रशासनाने तातडीने पंचनामे करणं अत्यंत आवश्यक असून राज्य शासनाने या गंभीर स्थितीची दखल घेऊन नुकसान भरपाई घोषित करायला पाहिजे, अशी अंबादास दानवे यांनी मागणी केली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवरती मोठा आर्थिक व मानसिक ताण आलाय। सरकारनं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी। फक्त घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मदत मिळणं देखील गरजेचं असल्याचं ते म्हणाले। महसूल, कृषी व ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। तसेच पिकांचं व घरांचं झालेल्या नुकसानीचं योग्य ते मूल्यमापन करून शेतकरी व नागरिकांना योग्य मोबदला मिळवून द्यावा, अशी ही सूचना दानवे यांनी केली। या प्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख विठ्ठल बदर पाटील, तालुका प्रमुख संजय मोटे, निरीक्षक दिग्विजय शेरखाने, संदीप सपकाळ, विठ्ठल मनगटे, संजय पिंपळे, ज्ञानेश्वर वाडेकर, विजय घुले, आप्पासाहेब बोराडे, संतोष पाखरे, रवींद्र पिंपळे, बंडू धुमाळ, अशोक पवार, विलास निकम, बाबूराव सोनवणे, नाशिकराव काळे, दादासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते। शुक्रवार रोजी भुयारी मार्गात जमा झालेल्या चिखलामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गावरती अखेर पहिला बळी गेलाय। एका दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी भुयारी मार्ग बांधणाऱ्या अभियंता व ठेकेदारांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पावसाचं पाणी व चिखल साचल्याने चर्चेत असलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गावरती अखेर पहिला बळी गेलाय। अंकुश भाऊराव शंकपाळ या ज्येष्ठ नागरिकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। शुक्रवार रोजी शंकपाळ हे इलेक्ट्रिक स्कूटी सर्व्हिसिंगसाठी बीड बायपासकडे जात होते। भुयारी मार्गात जमा झालेल्या चिखलामुळे त्यांची दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी भुयारी मार्ग बांधणाऱ्या अभियंता व ठेकेदारांवरती कठोर कारवाईची मागणी केली आहे। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे। शंकपाळ हे शेती व्यवसाय करत होते। त्यांच्या मागे 2 मुलं आहेत। दरम्यान शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या चुकीच्या बांधकामाबाबत सातत्याने आरोप होत आहेत। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीस कन्नड शहर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कन्नड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जिओ पेट्रोल पंपाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला। त्या ठिकाणी चोरलेली जनावरे अवैधरित्या कत्तल करून मांस विक्री केली जात होती। छाप्यात एक अवैध स्लॉटर हाऊस आढळून आलाय, जिथे नुकतीच कापलेली 10 गोवंश जनावरे तसेच शेजारच्या शेडमध्ये बांधून ठेवलेली 48 जिवंत जनावरे असा मिळून 58 जनावरांचा साठा पोलिसांना सापडला। या कारवाईत एक बोलेरो पिकअप, एक एर्टिगा कार, 4 मोटारसायकली, जनावर कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच रोख रक्कम असा मिळून अंदाजे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाईत पोलिसांनी सय्यद अल्ताफ सय्यद फकीर राहणार इंदिरानगर कन्नड यास घटनास्थळी ताब्यात घेतला। चौकशीत त्याने साथीदारांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना व बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी जनावरे चोरी करून आणल्याची आणि त्यांची अवैध कत्तल केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान त्याने चालू वर्षभरात किमान 10 ते 15 जनावर चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणात एक आरोपी ताब्यात असून उर्वरित 9 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित नमो युवा रन मध्ये मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील धावपटू नागरिकांनी दणदणीत सहभाग नोंदवला। सकाळी 6:30 वाजता आयोजित या स्पर्धेत नशा छोडो राष्ट्र जोडो ही घोषणा देत नशामुक्त भारताकडे एक दमदार पाऊल टाकल्याचं चित्र विभागीय क्रीडा संकुलात पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचं उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे सकाळी 6:30 वाजता बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं। यावेळी आमदार संजय केनेकर, संजय कोडगे, प्रवीण घुगे, बापू घडामुळे, बसवराज मंगरुळे, किरण पाटील यांच्यासह स्पर्धेच्या ब्रँड अँबॅसेडर व पॅरालिम्पियन आदिती निलंगेकर, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे यांची विशेष उपस्थिती होती। या स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातील 10,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत नाशमुक्तीचा घोष केला। स्पर्धेतील सहभागींनी विभागीय क्रीडा संकुलापासून जवाहरनगर पोलीस ठाणे, चेतक घोडा, शाहनूरमिया दर्गा चौक आदी परत विभागीय क्रीडा संकुल अशी धाव पूर्ण केली। या स्पर्धेत महिला धावपटूंचा लक्षणीय सहभाग होता। स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट, मेडल, प्रमाणपत्र आणि अल्पोहाराची या निमित्ताने लागोलाग देण्यात आला। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाट, संजय खंबाते, डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगे, अमोल जाधव, ऋषी नरवडे, यज्ञेश बसय्य व जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे फुलचंद सालमपुरे, दयानंद कांबळे, अमृत बिराडे, राम जाधव, राहुल अहिरे यांनी परिश्रम घेतला। महिला व पुरुष गटातील पहिल्या 3 विजेत्यांना प्रत्येकी 5,555, 3,333, 2,222 रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आला। दौड सुरू होण्याआधी चैतन्यपूर्ण वातावरणात सहभागी हजारो नागरिकांचा वॉर्मअप रिलॅक्स झीलच्या संचालिका माधुरी पाटील यांच्या समूहाच्या वतीने घेण्यात आला, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ताराचंद गायकवाड यांनी केलं। शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून एमपीएससी तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो। घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कुठलाही कसलाही दुष्परिणाम झाला नाही। आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे। तकरीबन 15 साल से आता हूँ। जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है और
दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत वाळूज येथील जनसेवा फाउंडेशननं कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं. बघूयात जनसेवा फाउंडेशन आधारित ही शॉर्ट डॉक्युमेंटरी. निलेश सोनवणे सरांनी हे खूप चांगलं काही महिलांसाठी क्लासेस सुरू केला होता. त्याच्यामध्ये अंजली मॅडमनं आम्हाला प्रशिक्षण खूप छान व्यवस्थित दिलं आणि ब्लाऊज, ड्रेस, वन पीस हे असं काही प्रकारचे खूप काही चांगलं शिकवलं अंजली मॅडमनं. ते सोप्या पद्धतीत शिकवलं, त्याच्यामुळे आम्ही शिकू शकलो. आणि मी घरी बसून आज काय कमवू शकते महिन्याचे 5,000 रुपये. आणि मला बाहेर जाता येत नाही मुलामुळं, आणि मी घरातच हे शिवू शकते. माझा मुलगा हा मतिमंद, हे चलत नाही काही न, आणि त्याच्यामुळं मला बाहेर त्याला एकटं सोडून जाता येत नाही. आणि हे निलेश सोनवणे सरांनी हे खूप चांगलं काही महिलांसाठी काढलं आहे सुविधा, आणि मी खूप काही शिकले. यांच्यासारख्याच हजारो महिलांना जनसेवा फाउंडेशनने प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केलं आहे. ह्या प्रशिक्षणामुळं मला आज घरी बसून बरंच काही शिवता येतं. आणि पुन्हा माझ्याकडून दररोजचे 500 रुपये होतात, आणि त्याच्यामुळे मी घरी बसल्याहून शिवू शकते आणि मुलाला सांभाळू शकते. शिलाई मशीन प्रशिक्षणातून औद्योगिक वसाहत वाळूज येथील कामगार वस्तीत राहणाऱ्या महिला आणि तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यास निलेश सोनवणे यांनी सुरुवात केली. यासाठी त्यांनी जनसेवा फाउंडेशनची निर्मिती करून गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे. आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला जनसेवेचा माहीत पडला की माझी मैत्रिणी सांगितलं की तो फॉर्म भरत आहे, शिवण क्लास मोफत क्लास होत आहे. मग आम्ही गेलो, तिथं अंजली मॅडम वगैरे होते. मग ते म्हणे तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आम्ही फॉर्म वगैरे भरला. मग क्लासला जाऊ लागलो, तर मॅडमने आम्हाला चांगल्यापैकी शिकवलं. ड्रेस वगैरे, ब्लाऊज, जसं आम्ही सांगितलं आम्हाला असं शिकवा. त्यांनी शिकवलं आम्हाला. शिकल्यानंतर ब्लाऊज येऊ लागले बाहेरचे, थोडेफार पैसे येऊ लागले स्वतःच्या हाताचे. स्वतःचं करू शकतो माणूस. जनसेवे फाउंडेशनकडून आम्हाला शिवण क्लास मोफत शिक्षण भेटलं. तर सरांचे मी आभार मानते, आणि त्यासोबत अंजली मॅडमने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांचा धन्यवाद. निलेश सोनवणे यांनी सुरुवातीला सैन्य दलात कर्तव्य बजावत देशसेवा केल्यानंतर 2017 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून गरुडझेप अकॅडमी, जितो दिल्ली पब्लिक स्कूल येथे काम बघत 2022 साली त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली. अंजली मॅडमने मार्गदर्शन केले खूप. तर आम्ही आता घरी स्वतः शिवू पण शकतो. मी पहिल्यांदा गेले तर मला मशीनसुद्धा चालवता येत नव्हते. तर मग आता मी बाहेरचे ब्लाऊजसुद्धा घेते थोडेफार. हो, फायदा होतो. मी महिन्याला तरी 5-10 हजार रुपये कमवते. जनसेवा फाउंडेशनचे निलेश सर सोनवणे आणि अंजली देशमुख मॅडम यांचे आभार मानते मी. यांनी खूप मार्गदर्शन केले मला. मला ब्लाऊज शिकवले, ड्रेस शिकवले अंजली देशमुख मॅडमनी, आणि मला त्यांनी फ्रीमध्ये शिकवले. जनसेवा आता ही 3 वर्षापासून सुरू झाली, पण आम्हाला असंच एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली की तिथे क्लासेस वगैरे घेतात आणि ते पण बिना फीस. तर मग आम्ही गेलो आणि तिथं मग अंजली मॅडम यांना भेटलो. तर त्याचे निलेश सोनवणे सर आणि अंजली मॅडम. तर अंजली मॅडममुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळाले. तर मला आधीपासून थोडी शिलाई येत होती, पण आता अंजली मॅडममुळे आणखीच शिलाई यायला लागली.
आणि ब्लाऊज पण बाहेरची घेऊ शकते मी आणि आणखी पण भरपूर वेगवेगळे प्रकारचे ड्रेस वगैरे ते पण शिवू शकते. तर अंजली मॅडम मला खूप फायदा झाला. माझी मोठ्या पण नाही ना जे खोटं असं म्हणून आहे चांगलं असं ते सांगू तुम्हाला. बघता बघता 5,000 पेक्षा अधिक महिला या जनसेवा फाउंडेशन सोबत जुळल्या आहेत. फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर यांनी हे प्रशिक्षण सुरू केले होते. जनसेवा मार्फत त्यांनी खूप लेडीजला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी मी जात होते. प्रशिक्षणामार्फत मी 500चे जवळपास लेडीजला प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेऊन भरपूर लेडीज स्वतःचे ब्युटी पार्लर आणि स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मी जनसेवा फाउंडेशनमध्ये 3 महिन्याचा शिवण क्लास व 3 महिन्याचा पार्लर कंप्लीट झालेला आहे. त्यात म्हणजे सहकार्य करणारे म्हणजे निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर आणि तशा अंजली देशमुख मॅडम यांनी सुद्धा खूप सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्याच तर्फे मला पार्लरची पण माहिती भेटलेली आहे. त्यांनी पार्लरचं पण मला असं खूप सारं सांगितलेलं आहे की खूप छान शिकवता. जेव्हा मी स्वतः तिथं गेली तर त्यांनी खूप सुंदर शिक्षण दिलं आणि खूप काही शिकवलं. जनसेवा फाउंडेशन हे जेव्हा मी पार्लर कंप्लीट केलं तेव्हा मी घरी ओपन केलं. घरी ओपन केल्यामुळे माझा खूप फायदा झाला आणि माझं छान असं पार्लर चालतं. कमीत कमी रोज मला 300 ते 500 रुपये रोज सुटतो आणि बाकीचे म्हणजे कस्टमर वगैरे माझे खूप छान आहेत आणि येतात पण. आणि तसंच म्हटलं तर सुरेश सोनवणे सर आणि निलेश सोनवणे सर यांचा पण खूप सपोर्ट आहे. यांनी हे जे शिक्षण दिलं नसतं किंवा ह्या स्कीमा जर काढल्या नसत्या तर हे शक्यच नव्हतं. त्यामुळं त्यांना पण मी मनापासून खूप धन्यवाद करेन. हा काही क्लास आहेत सर्वेच शिवण क्लास, पार्लर, टायपिंग ओके हा मोफत आहे. याचा 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. हा असा क्लास आहे की ज्यांना खूप गरज आहे त्यांच्यासाठी ही स्कीम काढलेली आहे. धन्यवाद. आम्ही जे ब्युटी पार्लरचे क्लासेस आम्हाला निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर यांच्यातर्फे जनसेवा फाउंडेशनमधून जे फ्री क्लासेस घेतले गेले त्याचा फायदा होतो. आम्ही क्लायंट पण करतो घरगुती ह्याच्यावर आमचं चालू आहे ते. आणि ज्यांनी आम्हाला शिकवलं ते दीपाली फाळके मॅडम त्यांचे पण खूप खूप आभार. जनसेवा फाउंडेशनचे पण खूप खूप आभार. निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर. याबरोबरच कॉम्प्युटर ट्रेनिंग, राशन कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदींचे शिबिर आयोजित करून अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून दिलाय. तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी समाज उपयोगी उपक्रम निरंतर राबवले जातात. महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत वाळूज येथील जनसेवा फाउंडेशननं कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं. फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजली देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नमस्कार, मी अंजली मंगेश देशमुख. आपण जनसेवा फाउंडेशन हे 22मध्ये नोव्हेंबर 22मध्ये सुरू केलेली संस्था आहे. तब्बल 17 वर्ष सरांनी देशसेवा केली, निलेश सोनवणे सरांनी, आणि असं ठरवलं की चला आता काहीतरी आपण जनतेसाठी काहीतरी काम करायचं आहे. म्हणून सरांनी माझी एक भेट झाली. त्या भेटीने सरांनी मला असे बोलले की आपण काहीतरी दोघां मिळून आपण करायचं जनतेसाठी. तर म्हटलं ठीक आहे, बघू, चला स्टार्ट करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही जनसेवा फाउंडेशन हे सुरू केलेलं आहे. त्या मार्फत आपण मग सुरुवातीला काय करायचं म्हणून आपण सरांनी हा पूर्ण सेटअप घेतला आहे शिलाई मशीनचा. मग आपण एक क्लासेस चालू करायचे का, तसं माझं घरी काम चालूच होतं आणि माझं सुद्धा बुटीक होतं. म्हटलं ठीक आहे, चला करून बघू कसं वाटतं लोकांना काय, कारण फ्रीमध्ये सगळ्यांना द्यायच्या या सगळ्या गोष्टी असतात. कारण एक जनसेवा म्हणजे आपण काही कोणाकडनं 1 रुपया न घेता निःशुल्कपणे हे काम करतो आहे जनतेसाठी. सुरुवात केली. सुरुवातीला जवळपास 15 दिवस एकच महिला आली होती, कारण फ्री म्हटलं लोकांना त्याची कधी थोडंफार असं वाटायचं आम्हाला काही किंमत राहणार नाही. पण हळूहळू एक एवढं नाव होत गेले की मग 4, 8, 10 एका महिन्यात 100 लेडीज, मग 200, मग जवळपास 500 असे आमचे क्लासेस चालू झाले. आणि बघता बघता अख्खा बजाजनगरला भरपूर आम्ही जवळपास आत्तापर्यंत 3000 महिलाला शिवण क्लासेसचे प्रशिक्षण दिले. आणि त्यामधले जवळपास 1500 महिलाचा बुटीक आहे आणि त्यांनी घरीसुद्धा स्वतःचे काम चालू केले आहे. आणि त्यांनासुद्धा खूप अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी करतो बाबा.
आणि एवढं चांगलं कार्य आत्तापर्यंत तरी कोणी करू शकत नाही आणि केलेलं पण नाही आहे. आपण 3000 महिलांना शिवण क्लासचं प्रशिक्षण दिले आणि त्यातून 1500च्या महिलांना आपण रोजगार दिला. आत्तापर्यंत बऱ्याचशा महिला आम्हाला येऊन भेटतात, बोलवतात. बुटीक ओपनिंगला सुद्धा आम्ही सर निलेश सोनवणे सर आणि मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहोत आत्तापर्यंत. आणि राहिला दुसरा बघा, आपण ब्युटी पार्लरचे क्लासेससुद्धा इथे घेतलेले आहे. जवळपास 1000 महिलांना आपण ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा जवळ 500 महिलांनी स्वतःचे ब्युटी पार्लर टाकलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा रोजगार चालू झालेला आहे एक चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण कम्प्युटरचे पण क्लासेस घेतलेले. 500 महिलांना आपण कम्प्युटर बेसिक कोर्स शिकवलेला आहे आत्तापर्यंत. आपण जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आभा कार्ड, गोल्डन कार्ड हे जवळपास भरपूर कार्ड 3 वर्षात लोकांना काढून दिले हे निःशुल्कपणे. हे सगळं सोनवणे सरांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. आणि आत्ताच नुकत्याच आमच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. स्टार्ट म्हणता 50 बॅचेस आम्ही स्टार्ट केलेलं आहे. एवढे लोक आमच्याकडे जोडले केलेले आहे आम्हाला जनसेवा फाउंडेशनला. महिला उद्योजकता बॅचेस म्हणून आहे ते, कारण जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला महिला उद्योजक बनवायचे आहेत. आपण ह्या ज्या बॅचेस घेतलेल्या आत्तापर्यंत महिला उद्योजकता म्हणून आहे या, कारण बऱ्याचशा महिलांना स्वतःचा बिझनेस करायचा असतो पण भांडवल नाही आहे आणि भांडवल नसल्यामुळे त्या काही करू शकत नाही. त्यावेळी आपण त्यांना 3 दिवसीय प्रशिक्षण देतो. गव्हर्नमेंटचा ट्रेनर इथे येतो, तो त्यांच्यामार्फत त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण देते आणि जोही खर्च लागतो तो आम्ही स्वतः स्वखर्चाने आमचे सोनवणे सर करतात त्यांच्यासाठी. अशा आपण जवळपास आता 12 बॅचेस आपल्या कंप्लीट झाल्या आहेत आणि आपला अजून जवळपास 48 बॅचेस आपल्याला घ्यायचे आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 70 बचत गट आपण तयार केलेले आहेत आणि ह्या गटाला लोन कसं प्राप्त करून द्यायचं, 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत आपण स्वतः सर त्यात लक्ष घालून लोकांना हे लोन कसं करायचं, प्राप्त कसं करायचं, त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार हे सगळं सर स्वतः सांगतात. आणि त्यांना राजगिरी लाडू म्हणा किंवा पापड म्हणा किंवा फिनाईल, पातरवाळी असे वेगवेगळे उद्योग महिलांना आम्ही चालू करून दिलेले आहे. त्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा व्यवसाय कसा पुढं सेल करायचा ह्याचंसुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे आत्तापर्यंत. तर निलेश सोनवणे सरांबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे, कारण जवळपास 3 वर्षापासून आम्ही सोबत काम करतो आहे. आणि मला असं वाटायचं मी बाहेर पडून नाही करू शकणार, पण सर नेहमी मला म्हणायचे नाही ताई तुम्ही करू शकतात, करा. आणि प्रत्येक वेळेस ते मला पुढं सरकवता की नाही करा, तुम्ही करू शकता. ह्या अशा एवढ्या सगळ्यात जो ग्रुप बनलेला आहे महिलांचा आणि जो मी बनवलेला आहे, पण हे सगळं सरांमुळेच झालेलं आहे. कारण सर एवढं सहकार्य करतात की प्रत्येक वेळेस नाही करा ताई, काय हेल्प लागेल, पैसा असो, कुठली अडचण असो, कुठली जागा असो किंवा कुठल्या महिलांच्या घरच्या प्रॉब्लेम असो, त्यांच्या अडचणी असो, प्रत्येक वेळेस सर सहकार्य करतात. त्यांना एक जरी शब्द सांगितलं तर ते आपल्याला धावून येतात. खरं सांगायचं म्हणजे तर लाडकी बहीण योजना ही आत्ता चालू झाली 1 वर्षापासून, पण जवळपास सर 3 वर्षापासून आमच्यासारख्या महिलांसाठी काम करतात आणि स्वखर्चाने करतात. त्यांच्या कमाईचा 2% भाग हा सगळ्या बहिणींसाठी खर्च करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खूप मोठं मन लागतं. हे आपले प्राध्यापक निलेश सोनवणे सरच करू शकतात. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणं, आर्थिक सहाय्यासाठी मदत देणं, कायदेशीर मदत देणं आणि त्यांना हिंसाचारापासून संरक्षण मिळवून देणं, महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी संस्था, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं यासह महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी निलेश सोनवणे यांची जनसेवा फाउंडेशन कार्यरत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर. कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीत नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी. तर शिवाजीनगर भुयारी मार्गावरती अपघातात गेला पहिला बळी. ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू. नातेवाईकांकडून कारवाईची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.